नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरण्याची शेवटची मुदत ही 31 जुलैपर्यंत होती. ती आता वाढवण्यात आलेली आहे. 14 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचे अर्ज हे करता येणार आहेत. फॉर्म भरण्यासाठी जवळील सी-एस-सी केंद्र असतील, माही सेवा केंद्र असतील, या ठिकाणी आपण आपला अर्ज करू शकता. त्याचबरोबर पीक पाहणी करणं चालू झालेलं आहे. आपण आपल्या मोबाईलवरती जे काय पीक पाहणीचं जे काही ॲप आहे ते त्या ठिकाणी अपडेट करून आपण आपल्या पिकाची पीक पाहणी करू शकता. 1 तारखेपासून पीक पाहणी करणं हे चालू झालेलं आहे. पुढील दीड महिन्यापर्यंत म्हणजे 14 सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक पाहणी ही करता येणार आहे. आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती आपल्याला आपल्या पिकाची त्या ठिकाणी पीक पाहणी करायची आहे. आपण जर पीक पाहणी केली असेल, तर जे काही शासनाचे नुकसान भरपाईचे फॉर्म असतील किंवा जे काही शासनाचे जे काही अनुदान आहे किंवा पीक विम्याचा भरलेला जो फॉर्म आहे, मग त्यामध्ये जी काही नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे, जो विमा मिळणार आहे, त्यासाठी पीक पाहणी त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची त्या ठिकाणी खरीप हंगामाची त्या ठिकाणी पीक पाहणी करून घ्या. जेणेकरून जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पूर परिस्थितीमुळे जे काही शेती पिकाचं नुकसान होतं, पिकाचं नुकसान होतं, त्याची जी काही भरपाई असेल, जे काही नुकसान असेल, ते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटण्यास पीक पाहणीमुळं मदत होईल. धन्यवाद.